प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 6 काय आहे पाहू. Places A and B are 30 kilometer apart and they are on a straight road. दोन ठिकाण आहेत जे की एकाच रस्त्यावर आहेत. ठीक आहे ना. समजा एक ठिकाण A आहे आणि एक ठिकाण B आहे आणि हे दोन्ही एकाच सरळ रस्त्यावरचे ठिकाण आहेत. ठीक आहे. Hamid travels from place A to place B on a bike. इथे A प्लेसवर हमीद नावाचा व्यक्ती आहे जो बाईक वरून A पासून B कडे चाललाय. ठीक आहे ना. जर तो A पासून B कडे चालला असेल तर तो किती किलोमीटर अंतर कापणार आहे? 30 किलोमीटर. कारण आपल्याला काय सांगितलं सुरुवातीलाच की A आणि B हे किती अंतर आहे? तर हे 30 किलोमीटर आहे. ठीक आहे. बरं, आता पुढे अजून काय सांगितलंय? ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन अ बाईक अँड ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए. आता जेव्हा हमीद इथून निघलाय ए वरून त्याच क्षणी ती बी वरून इकडे येण्यासाठी जोसेफ निघालाय. ठीक आहे ना. मी जोसेफ इथे दाखवतो. जोसेफ हा इथून बी वरून त्याच वेळी निघाला ज्या वेळेस हमीद निघालाय तेव्हा. ठीक आहे ना. आणि बी वरून जोसेफ निघलेला तो ए कडे यायला लागलाय आणि ए वरून हमीद निघलेला तो बी कडे चाललाय. म्हणजे दोन्हीही व्यक्ती हे एका कोणत्यातरी एका पॉइंट कडे यायला लागलेले आहेत. ठीक आहे ना. एका दिशेने नाही, हे परस्पर विरुद्ध दिशेने यायला लागलेत. हा इकडून यायला लागला, हा इकडून यायला लागलाय. जात असताना ते दोघं एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जाणार आहेत समजा जर का गेले तर, पण ते एका पॉइंटवर यायला लागलेत. ठीक आहे ना. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. तर ते ज्या एका पॉइंटवर यायला लागलेत त्या पॉइंटवर ते 20 मिनिटानंतर पोहोचतात. समजा कुठेतरी इथं एखादा पॉइंट घेऊ आपण जिथं ते येतात आणि दोघं पण एकाच वेळेस येतात, तर तो वेळ त्यांना 20 मिनिट लागतो एका जागेवर येण्यासाठी. ठीक आहे ना. टाइम टेकन बाय बोथ टू रीच सर्टन पॉइंट इज 20 मिनिट्स. आता इथे आपण डिस्टन्स जे घेतलंय हे किलोमीटर मध्ये घेतलंय आणि इथे तुम्हाला वेळ जो दिलाय तो 20 मिनिटात दिलाय. म्हणजे आपल्याला त्याला तासात करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी, जर आता दुसरी केस आहे, ही पहिली केस होती, दुसरी केस आहे ज्यामध्ये दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलंय की हा ए प्लेस हा बी प्लेस आहे. तर दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलं की इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे जेव्हा इकडल्या इथून जेव्हा हमीद इथून निघणार आणि हमीद जेव्हा बी कडे चाललाय, बी पोझिशन कडे चालला, जर त्याच क्षणी जोसेफ सुद्धा इथून निघलाय पण जोसेफ आता इकडे न येता जर काय इकडल्या दिशेने जात असेल, म्हणजे इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए, म्हणजे ए कडे न जाता तो जर का बी पासून तिकडे जात असेल, ए पासून अवे जात असेल, तर हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. तर मग ते इथे कुठेतरी येतील आणि मग 3 तासानंतर हमीद आणि जोसेफ इथं एकमेकांना भेटू शकतील. म्हणजे हमीदनं त्याला जोसेफला 3 तासानंतर पकडलं असतं. ठीक आहे ना. जर जोसेफ तिकडे पळायला लागला असता, तिकडे ट्रॅव्हल करत असतात बाईक घेऊन. ठीक आहे ना. हमीद तिकडे चाललाय, जोसेफ पण तिकडे चाललाय, पण हमीद त्याला 3 तासानंतर गाठत असेल तर दोघांच्या पण स्पीड काढायला सांगतात, हमीदची पण आणि जोसेफची पण. तर इथे 2 केस आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल. ह्या 2 केससाठी तुम्हाला 2 इक्वेशन तयार होऊ शकतात. 2 इक्वेशन तयार झाले की तुम्हाला त्या 2 इक्वेशनला घेऊन सायमल्टेनियस सोडवता येते वगैरे. अशा प्रकारचे गणित आपण केलेत आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. ठीक आहे ना. मग आता इथे मी काय करतो, जे आपण 2 केस म्हणल्या ह्या 2 केससाठी आपण कन्सिडर करू काहीतरी. ठीक आहे ना. मग मी काय करतो इथं, लेट अस अज्युम that the speed of हमीदची स्पीड इज x किलोमीटर पर आवर घेऊ आपण. हमीदची स्पीड x किलोमीटर प्रति तास अँड स्पीड ऑफ, आता जोसेफची घेऊ, स्पीड ऑफ जोसेफ इज y किलोमीटर पर आवर. आठवते ना, 2 व्हेरिएबल लागतात आपल्याला, 2 वेगळे वेगळे व्हेरिएबल लागतात. 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल
चॅप्टर पाहण्यासाठी, ठीक आहे ना, किंवा त्याच्यातली गणितं सोडवण्यासाठी. ठीक आहे, आता स्पीड माहित झाली आपल्याला, ठीक आहे ना, की x किलोमीटर आणि y किलोमीटर आपण घेतल्यात त्या. आता टोटल डिस्टन्स लिहून घेतो मी. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बोथ, दोघांना मिळून पहिल्या केससाठी, इन फर्स्ट केस इज किती आहे, 30 किलोमीटर. बरोबर आहे. बरं, अजून काय माहिती आहे आपल्याला, तर ते 20 मिनिटात पोहोचतात. टोटल टाइम टेकन बाय बोथ इज 20 मिनिट्स. ठीक आहे, दोघं मिळून 20 मिनिटात एका जागेवर पोहोचा लागले. ठीक आहे ना, फर्स्ट केसमध्ये. मग आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशनवरून आपल्याला काय लिहिते ते बघा. आपण काय करू, इथे स्पीडचा फॉर्म्युला वापरू. स्पीड इज इक्वल टू काय असते आपल्याला माहिती, डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर, याच्यावरून मी टोटल डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, मग टोटल डिस्टन्स साठी फॉर्म्युला तयार करतो. डिस्टन्स साठी फॉर्म्युला करतो म्हणलं तर काय होईल, हा टाइम इकडे येईल, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल, टाइम इकडे घ्या, स्पीड इंटू टाइम. बरोबर आहे, समजलं. आता ह्याच डिस्टन्सला मी जर का टोटल डिस्टन्स म्हणलं, टोटल डिस्टन्स म्हणजेच किती होतं ते, 30 किलोमीटर. तर टोटल डिस्टन्स कोण कोण कव्हर करायला लागलं, हमीद पण आणि जोसेफ पण. मग हमीदची स्पीड ऑफ हमीद मी असं दाखवतो, इंटू टाइम टेकन बाय हमीद मी असं दाखवतो, प्लस हमीदचा स्पीड आणि हमीदचा टाइम प्लस जोसेफची स्पीड आणि जोसेफचा टाइम, म्हणजे जोसेफने घेतलेला टाइम, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, टाइम टेकन बाय जोसेफ इंटू स्पीड ऑफ जोसेफ प्लस टाइम टेकन बाय हमीद इंटू स्पीड ऑफ हमीद. बरोबर आहे. मग टोटल डिस्टन्स किती कव्हर केले द्यायला दोघांनी मिळून, 30 किलोमीटर. स्पीड काय होता हमीदचा, x. टाइम किती लागा लागलाय, दोघांनी मिळून तिकडून इकडून हमीद चाललाय तिकडे, तिकडून जोसेफ यायला लागलाय इकडे. त्यानं जे दोघांनी पण जे स्वतः कापलेलं अंतर आहे, डिस्टन्स आहे, त्याच्यासाठी त्यांना प्रत्येकाला 20 मिनिटं लागली. मग इथे मी स्पीड घेतली हमीदची x इंटू त्याला किती वेळ लागला, 20 मिनिट, प्लस जोसेफची स्पीड होती आपली y किलोमीटर पर आवर इंटू टाइम किती लागला याला पण, तर यानं पण 20 मिनिटांनंतर तिथं पोहोचलाय तो. बरोबर आहे. पण आता इथे आपण जो स्पीड घेतलाय हा किलोमीटर पर आवर मध्ये आहे, किलोमीटर पर आवर मध्ये, आणि टाइम आपल्याकडे मिनिटात. मग याला मिनिटातून आपण तासात कन्वर्ट करू, तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, याला 60 न डिवाइड करायला लागेल. ठीक आहे ना, एका तासाचे जेवढे मिनिट आहेत तेवढ्याने याला डिवाइड करायला लागेल. तेव्हा आता हे झालं हावर्स मध्ये, म्हणजे किलोमीटर पर हावर्स मध्ये झाला आता स्पीड. ठीक आहे ना, नाही तर तो आता टाइम मिनिट मध्ये होता. ठीक आहे ना. बघा आता काय होते, मग इथे 0 इथे 0 कॅन्सल, इथे 0 इथे 0 कॅन्सल, मग 2 बे 1 बे बे त्रिक 6 बे 1 बे बे त्रिक 6, म्हणजे काय झालं बघा, 30 इज इक्वल टू x/3 प्लस y/3. कळलं. मग याला 3 न मल्टिप्लाय करू सगळीकडे. 3 न जर इथं मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लाय केलं, तर इथले 3 इथले 3 कॅन्सल होतील डिनॉमिनेटर वाले. म्हणजे इकडे काय उरल x प्लस y, आणि इकडे 3 न मल्टिप्लाय केल्यामुळे 3 3 9 है ना, 3 3 जा 9, म्हणजे 3 30 जा 90. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल, x प्लस y इज इक्वल टू 90. हे झालं 1 नंबरचं आपलं इक्वेशन. कळलं का. टोटल डिस्टन्स माहित होतं म्हणून टोटल डिस्टन्स साठी फॉर्म्युला तयार केला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ.
मग डिस्टन्सचा फॉर्म्युला ह्याच्यावरून कन्वर्ट केला. बघा इथं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स इंटू टाइम होतं ना, मग डिस्टन्स इज इक्वल टू काय लिहिता येते मला, डिस्टन्स इज इक्वल टू हा टाइम इकडे घ्या म्हणजे स्पीड, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मग हे टोटल डिस्टन्स साठी लिहिला. टोटल डिस्टन्स बरोबर काय, तर एकेकाची स्पीड आणि एकेकाचा टाइमचा गुणाकार, दोघा जणांचा आहे म्हणून मग 2 वेळा गुणाकार घेतला. हमीदसाठी वेगळा, जोसेफसाठी वेगळा. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते एवढं आलं, मग त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर x + y = 90 आलं. कळलं का इथपर्यंत? ही झाली आपली पहिली केस. ठीक आहे ना, इन द फर्स्ट केस. आता आपल्याला सेकंड केस पाहू. आता सेकंड केस मध्ये ही खालची वाली आकृती. ठीक आहे ना, बघा आता इथे हमीद या दिशेला चाललाय, जोसेफ त्याच दिशेला चालला, दोघं पण सेम डायरेक्शनला चालले. ठीक आहे ना, पण आता काय होईल, हमीद पूर्ण डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल बघा, 30 पेक्षाही जास्त. बरोबर आहे ना, म्हणजे इथपर्यंत येईल आणि जोसेफ इथून फक्त इथपर्यंतच येईल समजा. म्हणजे टोटल डिस्टन्स कसं काढता येईल आपल्याला, टोटल डिस्टन्स दोघांनी जे पण कापलंय ते दोघांनी कापलेल्या टोटल डिस्टन्स बरोबर काय काय म्हणता येईल, तर हमीदनं कापलेल्या डिस्टन्स मधून जोसेफनं कापलेला डिस्टन्स मायनस करू. बरोबर आहे का, म्हणजे हाच फॉर्म्युला आता मला पुन्हा तयार करायचा आहे. इन केस इथे कसं लिहिलं मी, केस 1 इन फर्स्ट केस, इथं मला सेकंड केस लिहायला लागेल. इन सेकंड केस टोटल डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद मायनस डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. नाही का, हमीद इथपासून निघलाय, तो इथपासून इतकं मोठं अंतर कापणार आहे, जोसेफ इथून इतकंच अंतर कापणार आहे. मग टोटल डिस्टन्स नेमकं किती कव्हर केलं, तर ते मला काय म्हणता येते, हमीदनं कापलेल्या डिस्टन्स मधून जोसेफनं कापलेला डिस्टन्स मायनस करू. मग टोटल डिस्टन्स तर आपल्याला माहिती आहे की 30 किलोमीटर त्यांना कापायचं आहे. ठीक आहे ना, किंवा तुम्हाला असं पण म्हणता येईल की या दोघांच्या म्हणजे हमीद इथून हमीद इथपर्यंत येतोय, जोसेफ मात्र इथून इथपर्यंतच चाललाय. मग या दोन अंतराची जर का वजाबाकी केली, एवढ्या अंतरातून एवढं अंतर जर का मायनस केलं, म्हणजे हे एवढं अंतर एवढ्यातून काढून टाकलं, ठीक आहे ना, तर काय उरते AB, आणि AB किती 30, म्हणजे टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं ते 30. पण कधी, जर का हमीदनं कव्हर केलेल्या डिस्टन्स मधून तुम्ही जोसेफनं कव्हर केलेल्या डिस्टन्स मायनस केलं तर. मग पुन्हा एकदा स्पीडचा फॉर्म्युल्यानुसार डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, म्हणजे स्पीड कोणाचा, हमीदचा, इंटू टाइम कोणाचा, हमीदचा. ठीक आहे ना, आणि तो किती वेळ लागते त्याला कव्हर करण्यासाठी, 3 तास, म्हणजे आता इथे टाइम 3 तास राहणार, मायनस इथे पण स्पीड ऑफ जोसेफ इंटू टाइम टेकन बाय जोसेफ. समजलं का, ठीक आहे ना. मग आता इथे आपण 30 इज इक्वल टू स्पीड काय आहे त्याची, हमीदची, x, टाइम किती लागलाय 3 आवर्स है ना, या दोघांना इथं भेटण्यासाठी किती वेळ लागलाय 3 तास, मायनस इथे पुन्हा काय ते स्पीड y आणि टाइम 3 तास. मग याच समीकरणाला, याच इक्वेशनला मी पुन्हा बरोबर पद्धतशीर लिहितो, हा 30 तिकडून घेतो. ठीक आहे ना, तर हे असं होईल. अजून याला व्यवस्थित लिहिता येईल कसं, याला 3 ने डिवाइड करा, मग 3 ने इथे पण डिवाइड केलं तर काय होईल, x - y = 10 झालं, सेकंड इक्वेशन तयार. समजलं. आता बघा आपल्याकडे दोन इक्वेशन तयार झाले, दोन्ही सिंपल इक्वेशन्स येतात, लिनियर इक्वेशन, 2 व्हेरिएबल्स येतात, यांना तुम्हाला सॉल्व्ह करता येते. जसं की या दोघात बघा y मायनस आहे तिथे, इथे y प्लस आहे है ना, आणि कोएफिशियंट पण सेम आहेत. मग काय नाही, याची दोघांची ऍडिशन केली की y कॅन्सल होतो, म्हणजे काय लिहिते तुम्हाला, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट, जर का y कटले तर x + x झाले 2x, 2x इज इक्वल टू 90 + 10 म्हणजे किती 100. बरोबर आहे का, 2x इज इक्वल टू 100 म्हणजेच x इज इक्वल टू किती येते 50 किलोमीटर पर हावर.
आणि मग तीच 50ची किंमत इथं ठेवली एक्सच्या जागेवर आणि मग इकडे ट्रान्सफर केली. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर का इथे एक्सच्या ऐवजी मी 50 पुट केला, तो 50 इकडल्या साईडने ट्रान्सफर केला तर तो मायनस होईल. म्हणजे y इज इक्वल टू 90 मायनस 50 म्हणजे y इज इक्वल टू किती होते 40 किलोमीटर पर हावर. समजलं? हे झालं जोसेफ आणि हमीद आणि जोसेफची स्पीड. पहिल्यांदा हमीदची स्पीड, नंतर जोसेफची स्पीड. कळलं का? मग खाली फक्त आन्सर मध्ये लिहायचं देअरफॉर स्पीड ऑफ हमीद किती 50 किलोमीटर पर हावर. त्याच्यानंतर स्पीड ऑफ जोसेफ किती 40 किलोमीटर पर हावर. कळलं? इझी आहे. थोडंसं वाचून बघायला, स्क्रीनशॉट घ्यायचा, याला वाचा. नाही कळलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, अजून एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बनवू आपण. ठीक आहे.